नमस्कार, मी आरती कुलकर्णी। निवडणुकीच्या या सगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत। उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि मतदारांचा कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी चढाओढ लागलेली आहे। थोड्याच वेळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। दसरा चौकामधून राजू शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली। शेट्टींचा अर्ज भरण्याच्या निमित्तानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। मागच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी हे भाजपचे मित्रपक्ष होते आणि आता ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या बरोबर ही निवडणूक लढवत आहेत। आणि याबद्दल आपण आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी बोलणार आहोत। संदीप, आपण पाहिलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि राजू शेट्टी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा भरतायत। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद मिळतोय? नक्कीच आज प्रतिसाद चांगला मिळाला आहे असं अर्थी म्हणता येईल। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्र पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे। मी सध्या कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय आणि खासदार राजू शेट्टी जे आहेत ते आपण वरती जर पाहिलं तर या दुसऱ्या मजल्यावर आरती ही थेट दृश्य दाखवतोय कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या प्रेक्षकांना। इथं हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठीचं हे कार्यालय आणि याच कार्यालयामध्ये खासदार राजू शेट्टी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, आपचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव देखील आहेत। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले दोन नेते विद्यमान खासदार धनंजय महाडिक, त्यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील हे दोघंही आहेत, हसन मुश्रीफ देखील आहेत आमदार। त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते देखील आहेत, ते देखील मोजक्या लोकांनाच तिथं वरती सोडलेलं आहे, कारण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक नियम लागू झालेत। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हे गेट आहे, मुख्य गेट जिल्हाधिकारी कार्यालयाचं, या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कार्यकर्ते देखील या ठिकाणी थांबून आहेत आणि आता वरतीची प्रक्रिया अर्ज भरण्याची ती प्रक्रिया खरं तर आता सध्या सुरू झाली आणि काही वेळातच आता राजू शेट्टी आणि अन्य जे सगळे नेते आहेत सगळे नेते खाली येणार आहेत अर्ज भरल्यानंतर। आरती बरोबर। संदीप, तू शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करणारे नेते योगेंद्र यादव यांचा सुद्धा उल्लेख केलास आणि राजू शेट्टी उमेदवारी अर्ज भरताना योगेंद्र यादव सुद्धा तिथे उपस्थित असणार आहेत। एकूण शेतकऱ्यांच्या मनामध्ये यावेळेस नेमकं काय आहे कोल्हापूरमध्ये? नक्कीच एकतर शेतकऱ्यांचा नेता अशी राजू शेट्टी यांची ओळख आहे आणि खरं तर यापूर्वी आपण बघितलेलं आहे ऊसाचं आंदोलन असेल, इतर आंदोलनं असतील, त्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी अग्रेसर राहिलेले आहेत आणि माझ्यासोबत काही स्वाभिमानीचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याबरोबर बोलूयात थेट। आज अर्ज दाखल होतो, इतक्या मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते तुम्ही आलाय? हजारो कार्यकर्ते आलेत। काय वाटतं एकंदरीत राजू शेट्टीची 2014ची निवडणूक, आताची निवडणूक? काय नाही का, निवडणुकी स्वाभिमानी शेतकरी संघटना हे शेतकऱ्यांच्या चळवळीच्या माध्यमातून शेतकरी जोर आपण इलेक्शन लढवतो आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद आहे, लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आपल्याला मिळत आहे। आणि आज जालिंदर पाटील आणि खासदार राजू शेट्टींचे भरले डमी म्हणून जालिंदर पाटील साहेबांचं भरलेलं आहे, चांगला लोकांचा प्रतिसाद आहे। हातकणंगलेमध्ये गेल्या वेळेला राजू शेट्टी भाजपकडे होते, खरं तर म्हणजे एनडीएकडे होते, आता आघाडीकडे आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे तर नेते आहेत, त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार आहे। कार्यकर्ता म्हणून काय भावना आहे स्वाभिमानीची? खासदार राजू शेट्टींनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची बाजू घेतलेली आहे। गेल्या वेळी ते भाजपबरोबर गेले, ते सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठीच गेले होते, पण भाजपनं फसवलं, शेतकऱ्यांच्या हिताचे कुठलेच निर्णय घेतले नाहीत आणि त्यामुळं पश्चाताप। आपण बघतोय भाजपकडून फसवणूक झाली म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत निवडणूक लढतीये असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। यानंतर आपण जाऊया ईशान्य मुंबईकडे। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये चांगलीच लढाई सुरू झाली आहे। आपण बघतोय गेले 2-3 दिवस हे मतभेद पाहायला मिळत आहेत। विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेनं अजूनही आपला आक्रमक पवित्रा ठेवलेला आहे। सोमय्यांना उद्धव ठाकरेंची भेट घ्यायची होती, संजय राऊत यांच्या मार्फत त्यांनी त्यासाठी विनंतीही
केली, पण उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांना भेटही नाकारली. एवढंच नाही तर किरीट सोमय्या यांनाच पुन्हा जर उमेदवारी दिली तर विक्रोळी विधानसभा मतदारसंघामधले शिवसेनेचे आमदार सुनील राऊत हे ईशान्य मुंबईमधून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरतील, अपक्ष म्हणून अर्ज भरतील अशी ही माहिती आहे. खुद्द संजय राऊत आणि सुनील राऊत यांनीच ही घोषणा केलेली आहे. महत्त्वाची बातमी आहे ही, किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचं नेमकं काय होणार हा प्रश्न अजूनही तसाच आहे. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आमदार सुनील राऊत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधामध्ये शिवसैनिकांनी एक नवा नारा दिलेला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये एकच स्पिरिट नो किरीट हा नारा शिवसेनेने दिलेला आहे. शिवसेनेचे विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांनी देखील हा नारा मोठा केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की येणाऱ्या लोकसभा मतदार निवडणुकीमध्ये किरीट सोमय्यांना जर उमेदवारी दिली भाजपने तर शिवसेना त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून मी उमेदवार लढवणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपल्या सोबत आहेत ते सुनील भाऊ, काय नेमका निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि कशा करता घेतलाय? निर्णय असा आहे, निर्णय घेतलेला आम्ही निर्णय घेतला, परंतु ईशान्य मुंबईमध्ये आज जी परिस्थिती आहे किरीटच्या विरोधामध्ये, किरीटला जर सीट दिली तर नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीची इथे हार होईल. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की किरीट सोडून अन्य कोणीही उमेदवार इथे द्यावा, आम्ही जिंकून देऊ. आमचा किरीटला विरोध आहे, भाजपला विरोध नाही. विरोध काय आहे मला सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले 4 वर्षांमध्ये किरीटनी ज्या प्रकारे त्रास नाही दिला, छळ केला, आमचा शिवसैनिकांचा छळ ज्या प्रकारे केला, त्या छळाला कंटाळून आमच्या ईशान्य मुंबईतल्या सर्व शिवसैनिकांचा निर्णय आहे की नो एकच स्पिरिट नो किरीट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव साहेब फक्त शिवसैनिकांचा विचार करतात, किरीटचा विचार उद्धव साहेब करणार नाहीत. आणि म्हणून गेले मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या सीट डिक्लेअर होऊन सुद्धा ईशान्य मुंबईतली सीट डिक्लेअर झाली नाही. पूर्ण खात्री आहे की असा निर्णय किरीटच्या फेवरमध्ये होणार नाही. आणि चुकून जर असं काही घटना घडलीच तर आम्ही आमचा निर्णय घ्यायला सक्षम आहोत. काय निर्णय आहे तुमचा? काय निर्णय तो सांगा. किरीट सोडून जर दुसरा कोण उमेदवारी दिला तर आमचा काही निर्णय होणार नाही, परंतु जर किरीटला परत सीट दिली तर आम्ही नक्कीच गुढीपाडव्याला आमचा मुहूर्त ठरलेला आहे. मुहूर्त कसला हो? तुम्ही स्वतः लोकसभा उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार? तर अपक्ष भरायचा काय ते नंतर ठरवू, परंतु फॉर्म नक्की भरणार मी. फॉर्म नक्की भरणार. तर आपण बघतो